नमस्कार. जानेवारी 2025 मधील चालू घडामोडी आपण बघत आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत आज स्पेस टेक्नॉलॉजीशी रिलेटेड. बघा, स्पेस टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आपण एक नियुक्ती बघितलेली आहे की इस्रोचे 11वे चेअरमन किंवा अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर व्ही नारायणन. एक रील्सच्या माध्यमातून किंवा शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बघितलेलं आहे. बाकी आज स्पेस टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आपण 3 न्यूज बघणार आहोत. एक आहे क्रॉप्स प्रकल्प, दुसरं आहे इस्रोची 100वी मोहीम, आणि तिसरा आहे अंतराळात डॉकिंग करणारा भारत, चौथा देश. ठीक आहे, तर बघा आपण स्टार्ट करूया. तर क्रॉप्स प्रकल्प बघा, वाचण्याआधी एक थोडक्यात सांगते. तर क्रॉप्स म्हणजे काय, त्याचं फुल फॉर्म एक आहे. पण बघा, जसं आपण क्रॉप्स म्हणजे काय, पीक म्हणतो, बरोबर. तर मग त्याच पद्धतीने तोच अर्थ आपण इथे घ्यायचा. फुल फॉर्म आपण बघणार आहोत, पण अर्थ घेताना बघा काय घ्यायचा, पीक. पण कोणतं पीक किंवा पिकं कुठे लागवड करायचे, तर अंतराळात, स्पेसमध्ये. हे कशासाठी सांगते मी, जस्ट तुम्हाला क्रॉप्स प्रकल्प इस्रोचा जर विचारला आणि तुम्हाला काही आठवत नसेल तर नावावरूनच जायचं. त्याचा फुल फॉर्म वेगळा आहे, पण आपण ट्रिकसाठी हे बघत आहोत. ठीक आहे, मग वरती आपल्याला काय करायचं आहे, वरती फूड सिक्युरिटी करण्यासाठी किंवा म्हणजे अंतराळामध्ये जे काही आपले ॲस्ट्रोनॉट जातात, अंतराळवीर जातात, तर त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्थित सुविधा होण्यासाठी हा सगळा प्रकल्प आहे. बरं, जर इस्रोने हा प्रकल्प राबवलेला आहे क्रॉप्स प्रकल्प, तर तसाच नासाचा सुद्धा एक प्रकल्प आहे. तर त्याला व्हेगी किंवा व्हेजी म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. तर तो पण नासाचा जो प्रोजेक्ट आहे तो पण या अनुषंगाने माहिती असलेलं कधी पण चांगलं, थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असलेली कधी पण चांगली. तर मग क्रॉप्स प्रकल्पात काय केलं आहे इस्रोने, तर इस्रोने वरती जे काही चवळी आहे, काउपी म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, चवळीच्या बिया, किती त्या बिया होत्या, 8 बिया होत्या. तर त्या तिथे पेरल्या आणि त्याला 1-4 दिवसात अंकुर पण फुटले, असा हा प्रकल्प आहे किंवा ही न्यूज आहे. तर आता आपण बघून घेऊ. बघा, इस्रोने PSLV C60 POEM-4 च्या माध्यमातून अंतराळात पाठविलेल्या कौपियाच्या (= चवळी) बियांना अंकुर फुटले आहेत. या प्रयोगासाठी ऑर्बिटल प्लांट स्टडी साठी विकसित करण्यात आलेल्या कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूलचा वापर करण्यात आला होता. ठीक आहे, क्रॉप्स ही प्रणाली विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने विकसित केली आहे. आता ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रणाली जी विकसित केली आहे ती कोणत्या केंद्राने, अंतराळ केंद्राने विकसित केली आहे, तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने ही प्रणाली विकसित केली आहे. क्रॉप्स काय, कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडी. मी तुम्हाला म्हटलं होतं क्रॉप्सचा फुल फॉर्म आपण बघू. तर हा आहे क्रॉप्सचा फुल फॉर्म. पुढे बघा, अवकाशामध्ये वनस्पतींची वाढ नेमकी कशा पद्धतीने होते हे या प्रयोगातून समजू शकेल. पृथ्वीच्या बाहेरील वातावरणामध्ये चिरंतन शेती, बघा, चिरंतन शेती कशा पद्धतीने करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स हा प्रकल्प आखण्यात आला. प्रक्षेपण कधी करण्यात आलं, 30 डिसेंबर 2024. बघा, ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण हीच तारीख अजून आजच्याच एका प्रोजेक्टमध्ये येणार आहे, म्हणून ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा. काय, 30 जानेवारी 2024. बघा, 30 डिसेंबर 2024. जर प्रक्षेपण 30 डिसेंबर 2024ला केलं, अंकुर कधी फुटले बघा, 4 जानेवारी 2025ला अंकुर फुटलेले आहेत. कमी गुरुत्वाकर्षणात वनस्पतींची वाढ समजण्यास मदत होईल. एकूण 8 बिया ठेवल्या आहेत. गुरुत्वाकर्षणात या बियांना अंकुर फुटले आहेत. ठीक आहे, तर आणि जे काही आपण फूड किंवा अन्नधान्य वरती घेऊन जातो, तर मग त्याच्यावरचा डिपेंडन्स जो आहे तो पण आपल्याला कमी करायचा आहे. त्यासाठी ह्या प्रोजेक्टचं सगळं आपण करत आहोत, त्याचा हा उद्देश आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथून जे सामान आहे ते कमी न्यावं लागेल असं पण आहे. आता हे जेव्हा मी अभ्यास करताना सर्च करते काही गोष्टी, तेव्हा त्याच्यात हे दिलेलं आहे. याच्यात जरी नसेल दिलेलं तर मग मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगते आहे. बघा, इस्रोची 100वी मोहीम. आता इस्रोची 100वी मोहीम आहे, त्यामुळे आपल्याला ही खूप महत्त्वाची आहे. बरं, इथे एक विक्रम साराभाई अंतराळ केंद्र याचा उल्लेख आला होता, तर हे माहिती पाहिजे. हे कुठे आहे, तर हे केरळमध्ये थिरुवनंतपुरम येथे
विक्रम साराभाई स्पेस सेंटर, विक्रम साराभाई स्पेस सेंटर ही संस्था तिथे आहे. आणि क्रॉप्स प्रणाली ही कोणी विकसित केली आहे? विक्रम साराभाई स्पेस सेंटरने. उद्या समजा सतीश धवन अंतराळ केंद्र येऊ शकतं, तर ते नसणार आहे. तिथे क्रॉप्स प्रणाली ही विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने विकसित केलेली आहे. पुढे बघा, इस्रोची 100वी मोहीम आपण बघणार आहोत. दिनांक 29 जानेवारी 2025. प्रक्षेपक बघा, GSLV F-15 जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल F-15. उपग्रह कोणता आहे? NVS-02. आता बघा, सगळं पुढचं बघण्याच्या आधी आपण एक गोष्ट बघू. NVS-02 हा कोणत्या मालिकेतला उपग्रह आहे? आपल्याला आधी ते बघायचं आहे. बघा, जसं GPS, अमेरिकेची GPS आपण वापरायचो किंवा वापरतो अजूनही, बरेच जण ती वापरतात, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. तर मग त्याच्याच धर्तीवर भारताने काय लॉन्च केलेलं किंवा कोणती मोहीम चालू केली? आपला प्रोजेक्ट काय आहे? IRNSS. ठीक आहे, इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. त्यालाच आपण काय म्हणतो अजून? नाविक. NAVIC म्हणजे नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन आपण त्याला हे म्हणतो. बरं, तुम्हाला तो मागच्याशी रिलेटेड क्रॉप्स आपण बघत होतो त्याच्याशी रिलेटेड मला तो प्रोजेक्ट दाखवायचा राहून गेलं. बघा, नासाच प्रायमरी प्रोजेक्ट फॉर ग्रोइंग व्हेजिटेबल्स अँड प्लांट्स इन स्पेस इज कॉल्ड व्हेजी, द व्हेजिटेबल प्रोडक्शन सिस्टीम. दिस स्पेस गार्डन ऑन द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इज डिझाईन टू प्रोव्हाइड फ्रेश फूड फॉर ॲस्ट्रोनॉट. ठीक आहे, स्टडी प्लांट ग्रोथ इन मायक्रोग्रॅव्हिटी अँड प्रमोट crew well-being with a focus on systems like LED lighting and plant pillows containing root mats and nutrients. ठीक आहे, हे मला तुम्हाला एक दाखवायचं होतं. मागची जी न्यूज आहे त्याच्याशी रिलेटेड आपण थोडं ते मराठीत पण वाचून घेऊ. सॉरी. बघा, नासाच्या अंतराळात भाजीपाला पिकवणाऱ्या प्रकल्पाचे नाव व्हेजी आहे. व्हेजी ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये वापरली जाणारी एक वनस्पती वाढीची प्रणाली आहे, जी अंतराळवीरांना ताजे, पौष्टिक अन्न आणि मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केली गेली आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी अशा पद्धतीने माहिती असू द्या. आता जी आपण पुन्हा येऊ, इस्रोची 100वी मोहीम. आता ही तारीख पण लक्षात ठेवा, कारण ही 100वी मोहीम होती ना इस्रोची, त्यामुळे 29 जानेवारी 2025 ही तारीख तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्यात कोणता उपग्रह सोडण्यात आला? तर NVS-02 हा उपग्रह सोडण्यात आला, पण तो नेमका कशाचा भाग आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर मग मी तुम्हाला सांगितलं IRNSS आणि त्यालाच नाविक म्हणतो. तर मग नाविक फुल फॉर्म पण सांगितला दोन्ही याचा, तरी आपण थोडक्यात बघून घेऊ म्हणजे तुम्हाला नीट कळेल. बघा, IRNSS stands for Indian Regional Navigation Satellite System. It is India's own independent regional satellite navigation system, also known by the operational name NAVIC, Navigation with Indian Constellation. The system is designed and operated by the Indian Space Research Organization to provide accurate positioning and timing services to users in India and region extending up to 1500 किलोमीटर बियॉन्ड इट्स बॉर्डर. ठीक आहे, म्हणजे भारताचा जो काही आपला नकाशा आहे, भारताची जी काही बाउंड्री आहे त्याच्या पलीकडे 1500 किलोमीटरपर्यंत आपल्याला IRNSS सेवा देणार आहे. ठीक आहे, तर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. बाकी जर आपण IRNSS बघत आहोत तर आपल्याला बाकीच्या कोणत्या देशांच्या कोणत्या सिस्टीम आहे त्या आपण बघायला पाहिजे. ठीक आहे, जशी USAची GPS आहे तशी रशियाची कोणती आहे, युरोपियन युनियनची कोणती आहे, चायनाची कोणती, जपानची कोणती, त्याच्यातल्या ग्लोबल कोणत्या आपल्या आणि रिजनल कोणत्या, ह्या गोष्टी पण माहिती असायला पाहिजे. तर ते आपण बघून घेऊ. बघा, अदर कंट्रीज हॅव डेव्हलप्ड देअर ओन सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम्स कॉल्ड ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम.
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम कोणत्या कोणत्या देशांच्या बघा, इन्क्लुडिंग रशियास ग्लोनास, रशियाची कोणती ग्लोनास, चायनाची कोणती बायदू, जोड्या लावायला आलं किंवा सिंगल लाईनमध्ये प्रश्न आला तर तुम्हाला आलं पाहिजे, चायनाची बायदू अँड द युरोपियन युनियन्स गॅलिलिओ. देअर आर ऑल्सो, आता ह्या झाल्या ग्लोबल लेवलला, आणि आता देअर आर ऑल्सो रिजनल सिस्टीम सच ॲज इंडियाज नाविक अँड जपान्स QZSS विच प्रोव्हाइड मोअर लोकलाइज्ड कव्हरेज. ठीक आहे. आता आपण IRNSचा फुल फॉर्म पाहिला तर आपण फक्त आता QZSSचा फक्त फुल फॉर्म बघून घेऊन त्याला अजून काय नावाने ओळखलं जातं ते पण बघून घेऊ. बघा, QZSS stands for Quasi-Zenith Satellite System, a regional satellite navigation system developed by Japan to enhance the GPS signal and provide highly precise and stable positioning services in the Asia-Oceania region, also known as MISHIBIC, meaning काय guidance. हे पण एक पॉईंट लक्षात ठेवा. also known as काय, MISHIBIC, meaning काय होतं त्याचा, गायडन्स. It's a 4 satellite system that aim to improve the accuracy and reliability of positioning, especially in area with challenging terrain like Japan's urban canyons. तर हे समजलं असेल तुम्हाला. आता बघा, यांनी काय सांगितलं आहे, 4 सॅटेलाईट आहेत त्याच्यात. तसंच आपल्या याच्यात पण किती सॅटेलाईट आहे, सर्वात जास्त USAच्या याच्यात आहे. किती आहे, जर तुम्हाला अजून इन डेप्थ स्टडी करायचा असेल तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी बघू शकता. ठीक आहे. ज्यांना बघायची इच्छा असेल ते बघू शकतातच. आपण आता याच्याकडे येऊ. बघा, इस्रोची 100वी मोहीम, दिनांक लक्षात ठेवा 29 जानेवारी 2025. उपग्रह काय आहे, NVS-02. तो नेमका कशाचा भाग आहे, याचा भाग आहे, हे पुढे आहेच, फक्त मी तुम्हाला जस्ट इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं. प्रक्षेपक GSLV F-15 प्रक्षेपक, नीट लक्षात ठेवा. आधीच्या याचं काय होतं, PSLV C-60 POEM-4. आणि इस्रोची ही 100वी मोहीम ठरली. ठिकाण सतीश धवन अवकाश केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. 2025 मधील आणि व्ही नारायणन इस्रोचे अध्यक्ष झाल्यानंतरची ही इस्रोची ही पहिलीच मोहीम आहे. NVS-02 उद्देश बघू, त्याच्याविषयी आपण थोडी माहिती बघून घेऊ की NVS-02 नेमकं काय आहे. बघा, अवकाशात उपग्रहांसाठी कक्षा निश्चित करण्यासाठी उपयुक्त. अवकाशात उपग्रहांसाठी कक्षा निश्चित करण्यासाठी उपयुक्त. बघा, नाविक, मी आत्ताच तुम्हाला शिकवलं ना, नाविक या भारतीय दिशादर्शक उपग्रहांच्या मालिकेतील NVS-02 हा उपग्रह आहे. भारतीय भूभागापलीकडे बघा 1,500 किलोमीटरपर्यंत, म्हणजे किती, 1500 किलोमीटरपर्यंत हा उपग्रह सेवा पुरवणार असून त्यामुळे भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेळ मिळणार आहे. NVS-01 हा उपग्रह अवकाशात सोडला कधी, 29 मे 2023. जर आत्ता आपण 29 जानेवारी 2025ला NVS-02 जर सोडलेला आहे तर आपल्याला हे माहिती पाहिजे मग NVS-01 कधी सोडलेला आहे, तर ही तारीख पण लक्षात ठेवा, 29 मे 2023. NVS-01 पासून NVS-05 अशी या उपग्रहांची नावे आहेत. या प्रक्षेपणासोबत श्रीहरिकोटाच्या उड्डाणाचे शतकही पूर्ण झाले. हे पण महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. या प्रक्षेपणासोबत श्रीहरिकोटाच्या उड्डाणाचेही शतकही पूर्ण झाले आहे. नाविक या स्थान निश्चितीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपग्रहांच्या समूहाला अद्ययावत करण्यासाठी NVS उपग्रहाचे 2023 पासून प्रक्षेपण करण्यात येत आहे. भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचे हे कितवं, 17वं आणि स्वदेशी क्रायो स्टेजचे कितवं, 11वं उड्डाण आहे. ठीक आहे. ही झाली आपली स्पेस टेक्नॉलॉजीची दुसरी न्यूज. आता आपण बघणार आहोत अंतराळात डॉकिंग करणारा भारत 4था देश. मग पहिला कोणता, बरं, डॉकिंग आणि अनडॉकिंग बघून घेऊ. डॉकिंग म्हणजे काय, 2 उपग्रह एकत्र जोडणे, एकमेकांच्या जोडलेल्या प्रक्रियेला म्हणतात डॉकिंग. आणि जेव्हा आपण त्यांना वेगळे करतो, हे कुठं, अंतराळातच चालणार. जे सोडताना आपण खालून सोडणार पण वरती जाऊन ते एकत्र होणार आणि वेगळे पण होणार. जोडण्याच्या प्रक्रियेला म्हणणार डॉकिंग आणि वेगळे करण्याच्या प्रक्रियेला म्हणणार अनडॉकिंग. बरं, इथे ठीक आहे, उपग्रह आपण वरती डॉकिंग अनडॉकिंग करणार, पण हे नेमकं याचा दूरदृष्टिकोनातून विचार केला तर फायदा कशासाठी आहे बघा. याचा फायदा याच्यासाठी आहे बघा, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, तुम्ही ही कन्सेप्ट नाही, हे ऐकलं असेल. काय असतं ते,
एक अंतराळवीर जातात आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये राहतात, बरोबर. तिथे रिसर्च पण चालतात, तिथे ते थांबतात पण, आणि अजून बऱ्याच गोष्टी. तर ते खूप मोठं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. मग आपल्या भारताला जर ते बनवायचं असेल किंवा भारतही त्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहे, बरोबर, तर मग एका खट्टी, आणि ते खूप मोठं असतं, त्यामुळे ते आपण खाली बनवून, पृथ्वीवर बनवूनच लगेच वरती नाही सोडू शकत, बरोबर. तर मग त्याच्यासाठी वेगवेगळे पार्ट्स आपण बनवतो आणि मग ते अंतराळात सोडतो. मग त्याच्याने काय होतं, वरती आपण एक एक पार्ट सोडल्यानंतर आपल्याला ते पुन्हा एकत्र पण करता आले पाहिजे, ते जॉईंट करता आले पाहिजे, आणि मग इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आपल्या भारताचं पण तयार होईल. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी डॉकिंग अनडॉकिंग ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. जस्ट तुम्हाला एक सोप्या पद्धतीने समजलं जावं, तर त्याच्यासाठी मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, कोणते 2 उपग्रह पाठवले, त्याच्यातला चेझर कोणता, टार्गेट कोणता, ह्या गोष्टी पण नीट लक्षात ठेवा. बघा, अंतराळात 2 अंतराळयान यशस्वीरित्या लॉक करणारा भारत हा जगातील कितवा, चौथा देश ठरला. 16 जानेवारी 2025 रोजी हा प्रयोग यशस्वी झाला. कधी? 16 जानेवारी 2025 रोजी. भारताच्या महत्त्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेद्वारे SDX-01 जो चेझर आणि SDX-02 जो टार्गेट, या 2 उपग्रहाचे प्रक्षेपण बघा 30 डिसेंबर 2024ला करण्यात आले होते. आता तुम्ही एक बघा, प्रक्षेपण कोणाद्वारे, PSLV C60. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, 30 डिसेंबर 2024 ही तारीख लक्षात ठेवा. कुठे आली होती ही तारीख? इथे क्रॉप्स मिशनमध्ये. आणि इथे पण PSLV C60 आहे, म्हणजे त्याच यानाने आपण हे सोडलेले आहे 2, एक क्रॉप्स आणि काय, डॉकिंग अनडॉकिंग. त्याच्यामुळे म्हटलं ही तारीख लक्षात ठेवा. PSLV C60 पण म्हणजे काय, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकलची ही कितवी, 60वे उड्डाण असं म्हणू शकतो आपण. प्रक्षेपण यशस्वी कधी, 30 डिसेंबर 2024ला. म्हणजे यशस्वी कधी, 30 डिसेंबर 2024ला प्रक्षेपण झालं. मग एकत्र कधी आले, 16 जानेवारी 2025ला. आणि डी डॉकिंग म्हणजे वेगळे कधी झाले, 13 मार्च 2025ला. ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा. जमिनीपासून 460 किलोमीटर उंचीवर पहिल्याच प्रयत्नात उपग्रहाचं अनडॉकिंग. अंतराळात 2 उपग्रह एकमेकांना जोडण्याच्या प्रक्रियेला डॉकिंग आणि वेगळे करण्याच्या प्रक्रियेला अनडॉकिंग म्हणतात. डॉकिंग करणारे जगातील 4 देश, रशिया, चायना, अमेरिका आणि भारत. या डॉकिंग यंत्रणेला इंडियन डॉकिंग सिस्टीम असे नाव देण्यात आले. ठिकाण कुठे, सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पेस टेक्नॉलॉजीच्या 3 खूप महत्त्वाच्या न्यूज बघितलेल्या आहेत. तर आपण लवकरच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि बघा, एक सांगायचं राहिलं माझं, काल नाही 1-2 दिवसापूर्वी जो कोणता व्हिडिओ आला होता, कोणता रिप्लाय टू 1 स्टुडंट्स कमेंट, त्याच्यात मी मराठीच्या पुस्तकाविषयी सांगितलं. एका स्टुडंटने विचारलं होतं, मग त्याच स्टुडंटला मी म्हणजे त्या अनुषंगाने मला बाकीचे 2 पुस्तकांविषयी सांगायचं होतं. तर बघा, कन्फ्युजन करून घेऊ नका, कारण त्या स्टुडंटच्या नंतर मला पुन्हा कमेंट आला. मी दिलेले आहे उत्तर, पण तरी अजून तशा शंका जर कोणाच्या मनात असतील तर त्यांच्यासाठी मी काय केलं, ही आहे आपली 72वी चालू घडामोडीची आवृत्ती. ही आहे 6 माही, बरोबर, जानेवारी ते जून. हे बऱ्याच जणांनी घेतली पण असेल. पण आत्ता जी रिसेंटमध्ये एक कोणती येते आहे, मी तुम्हाला थांबत, माझ्याकडे इमेज असेल तर मी दाखवते. बघा, मी तो व्हिडिओज दाखवून देते जो सरांच्या टेलिग्राम चॅनलला आहे. तर मला तुम्हाला सांगायचं काय होतं फक्त, की ही जी चालू आहे ना आपली 6 माही चालू घडामोडी जानेवारी ते जून, हे जे चालू आहे, त्या व्यतिरिक्त सरांनी काय केलं आहे, 73वी, ही कितवी आहे, ही 72वी आहे. तर सरांनी 73वी आणली. त्याच्यात काय केलं, 600 सराव प्रश्नसंच आणि जे काही 2 महिने आता आपले झाले, जुलै ऑगस्ट, ते त्याच्यात इन्क्लूड केलेले आहे, अशी ती आहे. तर मग तेवढा व्हिडिओ फक्त बघून घ्या. आणि मी दाखवलं कशासाठी तुम्हाला, की मला हे सांगायचं होतं की ते पुस्तक आता हे सरांच्या टेलिग्राम चॅनललाच मला भेटलं होतं. आता मला ती इमेज ज्याच्यातून मी शिकवते त्याच मोबाईलमध्ये आहे, त्यामुळे मी तो मोबाईल आता बघू शकत नाही आहे. तर त्याच्यात सरांनी काय लिहिलेलं आहे की युनिक बुक शॉप जे आहे तुमच्या जिल्ह्यातले, तिथं युनिक बुक शॉपमध्ये तुम्हाला ती 96 रुपयाला मिळून जाईल, 96 रुपीजला. ठीक आहे. आणि अजून एक, मी काल बोलताना काय म्हटली होती की युनिक बुक शॉपमध्ये त्यांचे पुस्तकं 50% दराने मिळतात. एकदम 50% च्या सवलतीने जरी नसतील मिळत ना,
45% असे काहीतरी सवलतीने मिळतात ते पुस्तकं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे माझा, जर कोणी युनिक प्रकाशनाचे पुस्तकं वापरत असतील तर तुम्हाला फायदा व्हावा कारण काही गोष्टी मला खूप उशिरा समजायला लागल्या, बरोबर. तर मग मी असं विचार करते की ज्या गोष्टी मला लगेच दिसत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या, त्या दृष्टीने मी हे सगळं तुम्हाला सांगत असते, बाकी काही नाही. आता ही जी आता मग त्या कालच्या स्टुडंटने मला विचारलेलं की मी तर ही इतक्यात घेतलेली आहे हां, आणि 73व्या विषयी त्यांना काही माहीत नाही. तर मग मी त्यांना हेच म्हटलं, 73वी चालू घडामोडीची आवृत्ती जस्ट आलेली आहे, त्याच्याविषयी कोणाला काहीच माहिती नाही आहे. इवन मी दुकानात फोन करते ना, आले आहे का पुस्तक, तर दुकानदार मला सांगतात अजून येणारच नाही, आता तर 6 महिने आलेली आहे आणि अजून काही इतक्या लवकर येणार नाही. मग मला त्यांना सांगावं लागतं की ऑलरेडी सरांची आता लॉन्च झालेली आहे, मला त्यांना इमेज पाठवावी लागते, म्हणजे त्यांना माझ्याकडून त्या गोष्टी कळतात की हे पुस्तक येणार आहे म्हणून. त्यामुळे तुम्हाला जर माहिती नसेल त्यात काही मोठी गोष्ट नाही, माहिती नसणारच ना. जर आत्ता रिसेंटमध्ये ती जरी आली आहे नवीन तर तुम्हाला माहिती कसं काय असणार, बरोबर. तर माझा उद्देश फक्त एवढाच होता की तुम्हाला जर कोणी तुम्ही घेतली, घ्या असं नाही म्हणते मी, जर तुम्ही घेतली तर तुम्हाला ते कमी पैशात पडावी, माझा एवढाच उद्देश होता. आणि तुम्ही नाही घेतली तरी चालेल, कारण मी जर शिकवायला सुरुवात केली तर मी ती कंप्लीट करून घेईल, जसं मी हे चालू आहे कंप्लीट करायचं. पण तुम्ही काही लोक तुम्ही घेतात, मग तुमचे पैसे वाचावे एवढाच माझा उद्देश आहे. बघा, हा तो व्हिडिओ आहे. मी प्रकाशित देवाचा दूर संपादित 73व्या क्रमांकाची चालू घडामोडीची आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या आवृत्तीमध्ये जुलै 2025 आणि ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडी समाविष्ट आहेत आणि 600 सराव प्रश्नाचा समावेश केला आहे. जनरल नॉलेजचा देखील समावेश केला आहे. आगामी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी, मग महानगरपालिकेची परीक्षा असेल, पोलीस भरतीची असेल, तलाठीची असेल, एमपीसीची असेल, ही 73व्या क्रमांकाची चालू घडामोडीची आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. ही आवृत्ती घरपोच मिळवण्यासाठी 92 84 86 63 74 किंवा 86 05 99 33 44 या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात तालुक्यात हे पुस्तक मिळेल, किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट वर सुद्धा ऑनलाईन मिळू शकतो. जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडीमध्ये 8 महिन्याच्या चालू घडामोडीच्या घटनेवर आधारित हे 600 सराव प्रश्न दिले आहेत. ही आवृत्ती आवर्जून वाचा. ठीक आहे, तर माझं स्वतःचं घेण्याचं चालू आहे, मी सर्चमध्ये आहे, म्हणून जस्ट मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, बस, बाकी काही नाही. ठीक आहे, धन्यवाद.